आणि यानंतर बातमी रिक्षा टॅक्सी चालकांना होणाऱ्या मराठी सक्तीची आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना होणाऱ्या मराठी सक्तीवरून सदावर्ते आणि मनसेमध्ये जुंपल्याचं बघायला मिळालंय। एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव अशी धमकी शिवाय इशारा अविनाश जाधव यांनी सदावर्तेंना दिला। तर मनसेच्या धमकीला नेमकं कोण घाबरतं, मीरा भाईंदरला केव्हाही जाणार असं म्हणत सदावर्तेंनी हे आव्हान स्वीकारलं देखील। काय घडलं बघूयात। रिक्षा टॅक्सी चालकांना 1 तारखेपासून होणाऱ्या मराठी सक्तीवरून सदावर्ते आणि मनसेमध्ये जुंपली। एका बापाची औलाद असेल तर 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखव अशी धमकी अविनाश जाधवांनी मराठी सक्तीला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना दिली। तर मनसेच्या धमकीला कोण घाबरतं, मीरा भाईंदरला केव्हाही जाणार असं म्हणत मनसेच्या अविनाश जाधवांचं आव्हान सदावर्ते यांनी स्वीकारले। तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं। ज्यांना कायद्याचं ज्ञान नसलेले त्या लोकांच्या धमकीला घाबरत नसतो आणि कोणालाही घाबरत नसतो। 4 तारखेला नाही, प्रत्येक वेळेस जाऊ, जेव्हा जेव्हा कष्टकऱ्यावर येईल। त्याच्या काय बापाच्या कोणाच्या घरची बाउंड्री लावलेली आहे की काय? कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक तुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो, मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो। राज ठाकरे तर काय शिक्षण मला माहित नाही आणि ते कोण पोरकट पोरगा आरपी कोण मला माहित नाही, त्याचं नाव घ्यायची गरज नाही मला। जाणार, नेहमी जाणार, का नाही जाणार? बंदी आहे। संपावेळी मराठी रिक्षा चालकांना अडवणाऱ्यांना मनसे स्टाईलना धडा शिकवू असा इशारा अमित ठाकरे यांनी दिलाय। आंदोलन संप करून करा तुम्ही। जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार। मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये, पण तुम्ही जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार। राज ठाकरेच्या पोराने जी भाषा वापरली, आम्ही मारूत, ही भाषा मराठीचं सौंदर्य वाढवणारी आहे की ती भाषा की म्हणजे मान वाढवणारी आहे मराठीचा।